तू ही रे माझा मितवा प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला जबरदस्त भाग आपल्याला पाहायला मिळणार आहे। आत्तापर्यंत आपण पाहत होतो की इकडे अर्णवने बाबांना एक्सेप्ट केलेलं नाही आहे, पण ज्या वेळेला मात्र आता इकडे अर्णव आता आपल्या बाबांचा स्वीकार करत त्यांना ज्या वेळेला या सगळ्या प्रकरणामध्ये इन्व्हॉल्व करत आहे आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे जो काही रमाकांतने धमाका केला आहे आणि कंपनीमधले जे शेअर्स गहाण टाकलेले आहेत ते आता परत मिळवण्याचा जो काही क्लॉज केला आहे, कारण इतके वर्ष बिझनेस करणारा रमाकांत हा काही साधीसुधी चीज नाही आहे। रमाकांतने धमाका करत जो काही आता व्यवस्थितपणे हे केलेला आहे आणि त्यानंतर मात्र आता मालिकेमध्ये सगळ्यात जवळचा टप्पा गाठलेला आहे आणि त्यानंतर सगळे पेपर आता हातात येत पुन्हा एकदा या सगळ्यामध्ये ही प्रॉपर्टी हातामध्ये आलेली आहे। नक्की काय घडलंय, कसं घडलंय, सविस्तरपणे पाहूया, व्हिडिओ चुकवू नका। इकडे आता सगळा प्रकार ईश्वरीकडून राजेश शिर्केंना समजलेला आहे, म्हणजे रमाकांत राजेश शिर्के यांना समजलेला आहे आणि ते विचार करतात की आपल्यामुळे जर का आता चिंटूला मदत होऊ शकली तर आपण नक्कीच ही मदत करू शकतो, कारण इतके वर्ष रमाकांत आता इकडे हे सगळं आता म्हणजे रमाकांतच हँडल करत असतो आणि त्यामुळे त्याला या सगळ्यामधली सगळी माहिती असते आणि म्हणून त्यांनी आता अर्णवला विचारलं होते। आपण पाहिले की अर्णव मात्र या सगळ्यामध्ये त्यांना आता म्हणजे नाकारतोय, त्यांची मदत नको आहे असं आता म्हणायला लागलेलं आहे आणि त्याच वेळेला ईश्वरी आता सांगते असं काय करताय, जर का बाबा आपल्यासोबत आले तर नक्की आपल्याला मदत मिळेल। यावरती अर्णव आता सांगायला लागतोय काही गरज नाहीये, पण अर्णव हे विसरलाय कारण अचानकपणे रमाकांत निघून गेल्यामुळे जरी अर्णवने हा आता व्यवसाय सांभाळला असला किंवा आता वाढवत असला तरी वारसा हक्काने हा त्याच्याकडे सगळं आलेलं आहे आणि वारसा हक्काने त्याच्याकडे आलं असलं तरी सुद्धा हे सगळी प्रॉपर्टी आणि हा सगळा बिझनेस हा आता नावावरती आहे, तो म्हणजे रमाकांत राजेश शिर्के यांच्या आणि त्यामुळे आता इकडे या कंपनीचा मालक अजूनही रमाकांतच आहे। पण अर्णव मात्र रागाच्या भरामध्ये सगळं विसरून तो सांगतोय काहीही गरज नाही आणि त्यानंतर मात्र आता अर्णव इकडे सांगतोय आत्तापर्यंत मी माझ्या हिमतीवरती सगळं केलंय, यापुढे सुद्धा आता माझ्या हिमतीवरतीच करेन, मला कुणाची काही गरज नाहीये असं अर्णव बोलत आहे आणि त्यानंतर मग आता तो ईश्वरीला सांगतोय चल रूममध्ये। अचानकपणे आता इकडे अर्णव असं बोलल्या कारणाने रमाकांतला खूपच वाईट वाटलंय, पण त्यानंतर सुद्धा आता रमाकांत आपला हे थांबवत नाहीये। रमाकांत आता एका म्हणजे सगळ्या गोष्टींचा नीट विचार करतो आणि त्यावेळेला रमाकांतला आठवतंय की काहीही झालं तरी सुद्धा अर्णव या सगळ्यामध्ये म्हणजे आता काहीही झालं तरी आपण या कंपनीचे नाव आपल्याच असणार आहेत आणि त्यामुळे कसा काय राजेश आता हे सगळे शेअर्स विकू शकतो, असं काहीही होणार नाहीये, राजेश हे शेअर्स विकू शकणारच नाहीये आणि असं म्हणत मात्र आता इकडे तो विचार करायला लागतोय की वकिलांची भेट घेतली पाहिजे आणि त्यानंतर मग आता इकडे तो ईश्वरीला सांगतो ईश्वरी तू एक काम करशील का, जे काही त्यांनी आता शेअर्स गहाण टाकलेले आहेत ते शेअर्स गहाण टाकलेले मला आता आणून देशील का, असं म्हटल्यावरती मग आता ईश्वरी सांगा ठीक आहे मी ते सगळे पेपर आणते असं म्हणत ज्या वेळेला ईश्वरी आता पेपर आणायला जाते आणि त्याच वेळेला आता इकडे रमाकांत दाराच्या बाहेर उभा आहे, तो आता ईश्वरी आणि चिंटू या दोघांचं बोलणं ऐकतोय आणि त्याच वेळेला अर्णव आता ईश्वरीला सांगायला लागतोय की हे बघ हे पेपर जे काही आहेत ना या पेपरमध्ये एक महत्त्वाची माहिती मला मिळाली आणि ईश्वरी म्हणते म्हणजे काय आणि त्यावरती अर्णव सांगायला लागतो या पेपरमध्ये जे काही लिहिलंय ना त्यानुसार म्हणजे राजेशने हे आता पेपर हे जे काही शेअर्स आहेत ना ते शेअर्स गहाण टाकलेले नाही आहेत, तर ते शेअर्स मात्र आता फक्त आणि फक्त त्यांनी म्हणजे विकलेले नाही आहेत तर ते गहाण टाकलेले आहेत सौदामिनीला, म्हणजे सौदामिनी देशमुख या आता यांच्याकडे हे शेअर्स गहाण आहेत, विकले नाही आहेत आणि ईश्वरी म्हणते म्हणजे काय, यावरती अर्णव आता सांगायला लागतो या दोघांच्या मध्ये आता खूप मोठा फरक असतो, जर का एखादी गोष्ट विकली तर ती त्याच्या मालकीची होते, पण या सगळ्यामध्ये आता इकडे जर ती गोष्ट गहाण टाकली ना तर ती मालकी हक्क आपलाच असतो आणि वेळेमध्ये जर का आपण त्यांचे पैसे दिले नाही ना तर मात्र आता तो मालकी हक्क त्यांचा होतो, वरचे पैसे ते आपल्याला देऊन ती वस्तू विकत घेऊ शकतात। हा पण त्याची मुदत सुद्धा अजूनही आहे आणि त्यामुळे आपण त्यांना ते पैसे दिले ना वेळेच्या वेळेतच तर आता काहीही झालं तरी त्या आपली कोणत्याही प्रकारे
हे घेऊ शकत नाहीयेत किंवा कोणत्याही प्रकारे आता त्या आपल्याला म्हणजे त्या आपल्या बाबतीत काहीच करू शकत नाहीयेत, फक्त आता योग्य ते पैसे द्यायला पाहिजेत. यावरती ईश्वरी म्हणते पण पैसे किती आहेत, आणि त्यावरती तो जो काही आकडा आहे त्याने आता शेअर्स जे गहाण टाकलेत ते आता म्हणजे जवळजवळ 50 कोटीला गहाण टाकलेत. प्रेक्षकांनो, तो आता 50 कोटी करतोय आणि सात्विका फॅशनमधून 50 कोटी कर्ज घ्यायचं असं राजेश आता मामींनाही करतोय. पण त्यांनी मामींना बगल देत त्यांनी आता इकडे सौदामिनी देशमुख यांच्याकडूनच 50 कोटी घेतलेत आणि आता हे 60% शेअर्स गहाण टाकलेत. आणि त्यावरती अर्णव म्हणतो याची मुदत आता फक्त आणि फक्त 1 ते 2 आठवडे बाकी आहे आणि तोपर्यंत आपल्याला हे शेअर्सचे पैसे जर का आपण दिले नाही ना तर मात्र आता त्या आपल्या ह्याच्यावरती 60% हक्क सांगू शकतात. आपल्याला हे 50 कोटी आठवडाभरात तयार करायला पाहिजे. आणि तसं बघायला गेलं तर 50 कोटी ही आता खूप मोठी अमाऊंट आहे. अचानकपणे हे गोळा करणं म्हणजे आता साधीसुधी गोष्ट नाहीये. आणि यावरती ईश्वरी सांगते पण सात्विका फॅशनच्या ह्याच्यावरती आपण 50 कोटी उभे करू शकतो ना. आणि यावरती तो सांगतो हो, पण या सगळ्यामध्ये ती सौदामिनी देशमुख आता प्रयत्न करणार की आपल्याला कर्ज मिळालं नको, कळतंय का. म्हणजे आता तिला जर का काहीही झालं आणि तिला हे खरेदी करायचंच असेल तर ती या गोष्टी नक्कीच करणार ना. आणि यावर ईश्वरी म्हणायला लागते मग काय करायचं. आणि हे सगळं ऐकत असलेल्या रमाकांतच्या डोक्यामध्ये मात्र आता एक युक्ती आलेली आहे. रमाकांत विचार करतोय नाही, या सगळ्यामध्ये जर मी चिंटूला मदत करू शकलो नाही तर काय उपयोग आहे माझ्या या सगळ्या इतके वर्ष बिझनेस करण्याचा. आणि त्यानंतर रमाकांत मात्र आता आलेला आहे आणि रमाकांत बोलायला लागले 1 मिनिट मी काहीतरी बोलू का. आणि यावरती आता इकडे अर्णव अजिबात लक्ष देत नाहीये आणि तो या सगळ्यामध्ये पेपर वाचतोय. पण त्याच वेळेला मात्र आता रमाकांत सांगायला लागतोय ईश्वरी मला फक्त एकच गोष्ट तुम्हाला सगळ्यांना सांगायची आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता इकडे राजेश हे शेअर्स गहाण टाकू शकतच नाहीये. आणि यावरती ईश्वरी म्हणते बाबा म्हणजे काय. आणि त्यावरती रमाकांत सांगायला लागतो ज्या वेळेला मी इथून निघून गेलो ना ईश्वरी आणि त्यावेळेला कोणतेही कागदपत्र काहीही केलेले नाहीयेत. म्हणजे बघायला गेलं तर आता या प्रॉपर्टी मी आता ना चिंटूच्या नावावरती केले ना आता अंजलीच्या. हा म्हणजे मी नसल्या कारणाने वारसा हक्काने ते आता चिंटू आणि अंजली या दोघांना सहीचे अधिकार मिळालेत. पण आता मी परत आलेलो आहे ना. आणि या सगळ्यामध्ये जर का आता मी इथे आहे मग मात्र आता चिंटू किंवा अंजली दोघंही जण सहीचे अधिकार त्यांना असूच शकत नाहीयेत. आणि त्यामुळे या म्हणजे अंजलीच्या सहीवरती त्याने जे काही आता हे सात्विका फॅशनचे 60% शेअर्स गहाण टाकलेत ते तो टाकूच शकत नाहीये. ईश्वरीला खूप आनंद झालाय आणि अर्णवला कुठेतरी हे सगळं पटलंय. आणि त्यावरती मग आता अर्णव म्हणतो एक काम कर, यांना सांग माझ्यासोबत ऑफिसला चला. आज त्या सौदामिनी देशमुख आता तिकडे येणार आहेत. त्यांच्या तोंडावरती आता हे सगळे पेपर मारू लीगली सगळं. आता मी शिर्केंना कॉल करतो आणि सांगतो. अर्णव पुन्हा पेपर वाचतो आणि त्याला कळले की हे जे काही बोलतायत ते आता 100% खरं आहे. म्हणजे खरंच आपण आणि अंजलीताई आपण कुणीही या सगळ्यामध्ये हे पेपर गहाण टाकू शकतच नाही आहोत किंवा हे आता गहाण टाकू शकत नाही कारण हा अधिकार फक्त त्यांचाच आहे. लगेच आता फोन केलेला आहे तो म्हणजे इकडे शिर्केंना लगेच वकिलांना बोलवलंय आणि अर्णव सांगतोय ताबडतोब त्यांना सांग आपल्यासोबत तयार व्हायला आणि आपण आत्ताच्या आत्ता बाहेर पडायचं आहे. म्हणजे आत्ताच्या आत्ता ऑफिसला जायला निघायचं आहे. असं म्हटल्यावरती मग आता ईश्वरी अर्णव आणि आता बाबा निघालेले आहेत. सौदामिनी देशमुख सोबत एक मीटिंग अरेंज केलेली आहे. सौदामिनी देशमुख सुद्धा मीटिंगसाठी आणि त्यानंतर सौदामिनी म्हणते काय झालं का सगळा माज उतरला का. म्हणजे आता काहीही झालं तरी सुद्धा ही मशीन तर माझीच होणार. अर्णव म्हणतो हात लावायचा नाहीये. तितक्यात तिकडे आलेला आहे आणि आता रमाकांत सांगतोय 1 मिनिट मॅडम तुम्ही कोणत्या अधिकाराने या कंपनीवरती आता अधिकार सांगताय किंवा कोणत्या अधिकाराने तुम्ही आता म्हणताय की 60% शेअर्स आता तुमचे आहेत. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा या कंपनीचा मालक मी आहे. आणि यावरती ती आता बाई म्हणते नीट बघून घ्या हे पेपर नीट. म्हणजे सौदामिनी देशमुख सांगायला लागते तुम्ही आता पेपर नीट बघून घ्या म्हणजे तुम्हाला समजेल 60% शेअर्स आहेत माझ्याकडे. अर्णव सांगतो तुम्ही नीट बघा 60% शेअर्स गहाण आहेत. यावरती ती म्हणते ठीक आहे 50 कोटी द्या आणि तुमचे शेअर्स घ्या. यावरती रमाकांत सांगायला लागतो एक साधा दमडा सुद्धा तुम्हाला मिळणार नाहीये.
आणि त्यावरती सौदामिनी चिडते आणि सौदामिनी बोलायला लागते, दमडा मिळणार नाही, हे कसं तुम्ही बोलू शकता? आणि त्यावरती तो म्हणतो, ईश्वरी जे पेपर आता मात्र रमाकांतच्या हातामध्ये देते, ते पेपर ज्या वेळेला सौदामिनीला रमाकांत दाखवायला लागतो आणि त्याच वेळेला सौदामिनी हादरते. कारण आता तो सांगायला लागतो, मुळातच अंजली काय किंवा अर्णव काय दोघेही जण ही प्रॉपर्टी गहाण टाकू शकतच नाहीयेत. कारण आता ही प्रॉपर्टी फक्त आणि फक्त माझ्या नावावरती आहे. जर का ही प्रॉपर्टी माझ्या नावावरती असेल तर मात्र ही प्रॉपर्टी ते कसे गहाण टाकू शकतील? आणि त्यामुळे तुम्ही फसलेले आहात. तुम्ही जे काही 50 कोटी राजेशला दिलेत ना, त्याने तो फ्रॉड केलेला आहे तुमच्यासोबत. आता तुमचा 50 कोटीचा घाटा होणार आहे, असं म्हणत मात्र आता रमाकांतने अशी काही बाजी पलटले प्रेक्षकांनो की एका झटक्यात मात्र आता इकडे सौदामिनी देशमुख हिचं आता कच्चा चिठ्ठा सगळा खुललेला आहे आणि सौदामिनी या सगळ्यामध्ये तोंडावरती आपटले. 50 करोडचं नुकसान मात्र झालेलं आहे.